प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला। प्रशांत कोरटकरला कोल्हापूर कोर्टाचा मोठा झटका। महापुरुषांच्या अवमान प्रकरणी कोरटकरचा कोठडीतला मुक्काम वाढला। कृषी केंद्राची कंत्राट अप्रत्यक्षपणे कृषी अधिकाऱ्यांकडेच। किरण जाधव हा कृषी आयुक्तालयातील आका। सुरेश धस यांचे कृषी विभागावर गंभीर आरोप। राजेंद्र घनवट यांच्याकडून बीडमधील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक आणि छळ। अंजली दमानी यांचा आरोप, तर चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मुख्यमंत्र्यांसह महसूल मंत्र्यांकडे मागणी। निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने स्थापन झालेल्या महायुती सरकारचं नाव एप्रिल फुल सरकार ठेवलं पाहिजे। आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल। राज्यात ई बाईक टॅक्सीला मंजुरी। पेट्रोलवर धावणाऱ्या बाईक टॅक्सीला परवानगी मिळणार नाही। राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय। वक्फ विधेयकावर उद्या दुपारी 12 वाजता लोकसभेत चर्चा। विधेयक संसदेत मंजूर होणार का, याकडे देशाचं लक्ष। मंत्री जयकुमार गोरेंच्या मुलानं बाईक स्टंटबाजी केल्याचा दावा। नॅशनल हायवेवरील जीवघेणा स्टंटचा व्हिडिओ व्हायरल। व्हिडिओ गोरेंच्या मुलाचाच असल्याचं सिद्ध झाल्यास कारवाई होणार का, याकडे लक्ष। गुजरातमधील बनासकांठा येथे फटाक्याच्या गोदामात भीषण स्फोट। 18 कामगारांचा होरपळून मृत्यू। मृतांचा आकडा वाढण्याची भीती। सोन्याचा दर उच्चांकी पातळीवर। सोन्याचा दर 91,076 रुपये, तर चांदीचा भाव 1,09,75 रुपयांवर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।